नमस्कार, जय श्रीराम। आज आपण मिथुन राशीच्या व्यक्ती कशा असतात हे जाणून घेऊया। मिथुन ही बुधाची रास आहे आणि वायू तत्वाची रास आहे। बुध हा ग्रह म्हणजे बुद्धिमत्ता, त्याचं हे मूळ वैशिष्ट्य। आणि मिथुन रास ही पहिली मानव राशी आहे, त्यामुळे बुद्धीशी रिलेटेड कामं करताना मिथुन रास ही आपल्याला प्रथम दिसून येते। कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान मिळवताना, मग ते कायदा असो, तत्वज्ञान असो, खेळ असो की कला, यात मिथुन राशीच्या व्यक्ती अगदी अग्रेसर दिसून येतात। वायू तत्वामुळे सर्व ठिकाणी हिंडत फिरत ज्ञान गोळा करणारी ही रास आहे। जसे यांना ज्ञान गोळा करणं, स्वतः शिकणं हे जितकं सहजतेने जमतं, तितकंच मिळवलेलं ज्ञान इतरांना समजून सांगणं हा गुण देखील मिथुन राशीत खूप चांगला दिसून येतो। मिथुन राशीचं बोधचिन्ह आहे जुळी बालके किंवा दोन बाळ। आता दोन म्हटलं की तिथेच द्विस्वभाव आला, म्हणून मिथुन राशीचा स्वभाव देखील दोन प्रकारचा असतो। या राशीच्या व्यक्ती कधीही एका विचारावर ठाम राहत नाही। त्यांना प्रत्येक वेळी दोन ऑप्शन तयार असतात आणि कोणतं काम करायचं याविषयी त्यांची कायम द्विधा अवस्था झालेली असते। या लोकांच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला दोन दोन स्थिती, दोन दोन संधी या निर्माण झालेल्या असतात। मिथुन राशीच्या व्यक्ती संवाद साधण्यात खूप उत्तम दिसून येतात। कुणाचेही वादविवाद, भांडण चालू असेल तर मध्यस्थी करण्यातही मिथुन रास अगदी अग्रेसर असते। दोनही पार्टींची मतं ऐकून त्यांना एकत्र आणण्यासाठी मिथुन रास खूप प्रयत्न करत असते। आणि देवाणघेवाण करणं हा देखील मिथुनेचा म्हणजे बुधाचा गुण यांच्यात छान दिसून येतो आपल्याला। कुठेही दळणवळण करण्याचे काम असेल, दलाली करणं आहे, मध्यस्थी करणं आहे, या कामांमध्ये मिथुन रास ही अग्रेसर असते। मिथुन रास ही बुधाची रास आहे आणि राशीच्या बुधचिन्हातील पालक, त्यामुळे या व्यक्ती खूप लहान वयाप्रमाणे वागतात। यांच्यात कायम एक लहान मूल दडलेलं आपल्याला दिसून येतं। लहान मुलांसारखं हसणं, खेळणं, उड्या मारणं हे गुण देखील या मोठ्या व्यक्तींमध्ये दिसून येतात। मिथुन राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्या वयापेक्षा नेहमी लहान दिसतात। या कधीही म्हातारे झालेल्या आपल्याला दिसून येणार नाहीत। या व्यक्तींना कोणतंही काम करताना, शिकताना कुणाचा तरी आधार, पाठिंबा याची गरज असते। त्याशिवाय या कोणतंच काम पूर्ण करू शकत नाही। नेहमी एक सपोर्ट असा हवा असतो। श्वसन संस्था, दमा, हात, खांदे अशा संबंधी या लोकांना त्रास होऊ शकतात। आणि ही बुधाची बुद्धीची रास असल्यामुळे मेंदू संबंधित विकार देखील मिथुन राशीच्या लोकांना होऊ शकतात। मिथुन राशीच्या बोधचिन्हात बालके आपल्याला दिसून आली आणि राशी स्वामी बुध, यामुळे बुध म्हणजे देखील लहान मूल। ही लहान मूल मिथुन राशीच्या प्रत्येक व्यक्तीत आपल्याला दिसून येते। त्यांच्या वागण्या बोलण्यात लहान मुलांच्या वागण्या बोलण्याची छटा असते। कितीही गंभीर प्रसंग असला तरी थट्टा मस्करी, छोटासा विनोद करून तिथलं वातावरण हलकं फुलकं करण्याचं काम मात्र मिथुन राशीचे लोक खूप छान पद्धतीने करून जातात। मिथुन राशीच्या व्यक्ती बुद्धी संबंधित कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकतात। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनेकदा आपल्याला मिथुन राशीच्या व्यक्ती दिसून येतात। तसेच संपर्काच्या क्षेत्रातही मिथुन राशीच्या व्यक्ती असतात। वार्ताहर, पत्रकार, मीडिया, यूट्यूब या फील्डमध्ये मिथुन राशीची लोक खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येतात। पुढील राशीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा शततारका ॲस्ट्रो। जय श्रीराम।